जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर काल जे काही ट्विट खेळ चालू होता त्यानंतर आज सकाळी अपेक्षा करते की म्हटल्याप्रमाणे दमानियांची पत्रकार परिषद झाली असेल. मी ती बघितली नाही आहे कारण मीच बराच काळ रेंजमध्ये नव्हते आणि मला यायला खूप उशीर झाला. खरं तर मी त्यांच्याकडेही जाणं अपेक्षित होतं पण मला पुण्याहून यावं लागतं आणि त्यामुळे फार उशीर झाला. पण मी एक स्वतंत्र वेळ ठरवली. परंतु या सगळ्यांमध्ये एक गांभीर्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की काहीही असलं कारण तरी हा ब्रीच ऑफ प्रायव्हसी आहे आणि हे गंभीर आहे आणि याचं गांभीर्य मला वाटतं पत्रकारांना अधिक जास्त कळेल. ते गांभीर्य सगळेजण राखतील अशी अपेक्षा आहे, अगदी दमानियांच्या सकट सगळे. पण मला काल अजून एक गोष्ट लक्षात आली ती अशी की जेव्हा मी ब्रीच ऑफ प्रायव्हसीचा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा उचलत आहे अगदी त्याच वेळेला मूळ मुद्दा मागे पडता कामा नये. आणि मूळ मुद्दा हा आहे की दमानिया असं म्हणाल्या खरातला 177 कॉल चाकणकरांनी केले, 236 कॉल त्यांची बहीण प्रतिभा चाकणकरीने खरातला केले, तब्बल 17 कॉल हे एकनाथ शिंदेंनी केले, ज्याच्यातले 6 इनकमिंग 7 आउटगोईंग असं काहीतरी त्यांनी संख्या सांगितलेली आहे, आणि दीपक केसरकरांचे काही कॉल. माझे दमानियांवर आक्षेप आहेतच आणि ते राहतील. अगदी दमानियांनी काहीही केलं तरी ते आक्षेप माझे जाणार नाहीत. उलट आज तर अमृता वहिनींनी त्याच्यावर ट्विट करून माझ्या शंकेला शिक्कामोर्तब केलं, हेही तितकंच खरं. त्यामुळे ते आक्षेप माझे जाणार नाहीत. पण माझी अडचण अशी आहे, त्याला म्हणतात ना धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. तर माझी अडचण अशी आहे की मी आत्ता दमानियांवर जर कॉन्सन्ट्रेट करायला गेले तर मूळ मुद्दा बाजूला पडेल. त्यामुळे हे CDR कुणी काढले आणि कसे काढले यामुळे ब्रीच ऑफ प्रायव्हसी होतच आहे आणि त्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. अगदी दमानियांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या संबंधाने. पण दमानियांनी जी माहिती काढली आणि जी माहिती त्या 3 वेळा सांगत आहेत ती माहिती सुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यामुळे त्या माहितीवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्याने CDR काढले त्याची चौकशी तर व्हावीच, पण ज्याचे CDR निघाले आहेत त्यांच्या चौकशीचं काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषतः जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं नाव दमानिया घेत असतील तर हे गंभीर आहे. आणि काय SIT ही हिम्मत करणार आहे का की त्यांनी एकनाथ शिंदेंची चौकशी करावी. कारण माझ्या अडचणी अशा आहेत की ड्रगच्या प्रकरणामध्ये मी फार म्हणजे फार अगदी 3 वर्षांपासून मी त्याच्यात भांडतीये, पण त्यात अजूनही म्हणाव्यात अशा कुठल्याही चौकशा होत नाहीत, तपास होत नाही, त्याला वेग मिळत नाही. आता हे नवीन अघोरी तंत्रमंत्र विद्येचं प्रकरण आले. ही अघोरी विद्या, हे तंत्रमंत्र प्रकरण, हे सगळंच महाराष्ट्राला पुन्हा अजून 5-25 वर्ष मागे नेणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जर नाव महिला आयोगाची एकेकाळची प्रमुख म्हणून चाकणकरांचं येत असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीचं नाव जे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं येत असेल तर हे गंभीर आहे. त्यामुळे हे कॉल एकनाथ शिंदेंनी कशासाठी केले, का केले याची चौकशी होणं गरजेचं आहे. मी जसं आधी म्हटलं की ज्याने CDR काढले त्याची तर चौकशी झालीच पाहिजे की त्याला CDR कसे मिळाले. पण ज्याचे CDR निघालेत, कारण ज्या अर्थी दमानिया इतक्या वेळा म्हणतात त्या अर्थी दमानियांचं म्हणणं त्याच्यात काही तथ्य असेल. तथ्य नसेल तर दमानियांवर कारवाई होईल, पण तथ्य असेल तर ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची चौकशी SIT करणार आहे का. कारण जी SIT 18 तारखेला पहाटे खरातची कारवाई झाली अटकेची, त्याच्या तत्पूर्वी 2 दिवस आधी
SIT स्थापन झाली. SIT बद्दल मी विश्वास व्यक्त केला, मी सकारात्मकता दाखवली. मी असं म्हटलं की SIT सगळं व्यवस्थित करेल. मात्र माझी अडचण अशी आहे की माझी इच्छा नसताना सुद्धा नाईलाजाने मला SITच्या सगळ्या तपासाच्या गतीबद्दल प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत. कारण मी कालही म्हटलं की जर माझ्यापर्यंत माहिती पोचते, दमानियापर्यंत माहिती पोचते, अजून कुणाकुणापर्यंत माहिती पोचते, तर ही सगळी माहिती SIT पर्यंत का पोचत नसेल? जर एवढं सगळं काम, जसं मी कालही म्हटलं, दमानियालाच SITचे प्रमुख करून टाका, काय अडचण आहे? हे सगळं काम जे आहे हे काम आम्हाला SIT कडनं अपेक्षित आहे. आम्ही वारंवार म्हणत होतो, कारण पुरावे नष्ट करायला वेळ मिळू शकतो. ज्यांच्या बद्दलची ही माहिती पुढे येते किंवा 21 मिनिटाचं संभाषण झालंय, काय संभाषण झालंय आम्हाला माहित नाहीये. 13 कॉल केलेत, इतके इनकमिंग आहेत, इतके आउटगोईंग आहेत. मग एवढे इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल अतिशय महत्त्वाची नावं आहेत. एकनाथ शिंदे म्हणजे काही दुर्लक्षित करण्यासारखं नाव नाहीये. दीपक केसरकर हे दुर्लक्षित करण्यासारखं नाव अजिबात नाहीये. आणि या नावांच्या कडून जर कॉल होत असतील तर हे अत्यंत वाईट आहे. तेव्हा या सगळ्या नावांची चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे. ते झालं पाहिजे. ते का होत नाहीये? चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावलेलं नाही. चाकणकरांच्या सोबतचा नामकर्ण आवारे, जो सगळे ही भोंदूगिरी स्थापित करण्यासाठीचा कल्प्रिट नंबर 1 नामकर्ण आवारेची सख्खी मुलगी गमेच्या घरात दिलेली आहे. गमे वन ऑफ द ट्रस्टी शिवनिका ट्रस्टचा. या गमे आणि नामकर्ण आवारे नंतर ललित पोफळे, जे अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. ललित पोफळे CA. ललित पोफळेने अनेक बड्या नेत्यांच्या मदतीने काही कंपन्या उभ्या केल्याची माहिती पुढे येते. या कंपन्या, हे बडे नेते यांची नावं आमच्याकडे आहेत. त्याचे इनपुट आम्ही वेळोवेळी SITला देण्याचा प्रयत्न करत आहोत. मी 2 वेळा पुनरुच्चार केलाय, आज पुन्हा सांगतेय. नाशिकच्या काही वरिष्ठ स्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा यातला समावेश, त्या पोलीस अधिकाऱ्यांचे इनपुट आम्ही SITला दिलेले आहेत. मात्र त्याही दृष्टीने कुठलीही सकारात्मक पावलं पडलेली नाहीत, हेही तितकंच खरं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात, मुलगी सृष्टी खरात, आता मुलगा काहीतरी गायब झाला वगैरे अशी काहीतरी बातमी येते की त्याची चौकशी केली गेली होती आणि चौकशीच्या नंतर तो काहीतरी गायब झाला वगैरे. पण जर असं होत असेल तर हे वाईट आहे. या लोकांनी जर उद्या पुरावे नष्ट केले तर याला जबाबदार कोण? काय नेमकी SITची अडचण असेल की एकाच वेळेला खरातची मुलगी, खरातची पत्नी, खरात यांना ताब्यात घेतलं जात नाही? भांडे नावाचा जो अधिकारी आहे, या भांडेची पत्नी, तिच्या नावावरची जी प्रॉपर्टी आहे त्यांची चौकशी कधी होणार आहे? दीपक लोंढे हा खरातचा अत्यंत निकटवर्तीय आणि तितकाच निकटवर्तीय दीपक केसरकर यांचा. दीपक केसरकरांनी कितीही नाही म्हटलं तरी दीपक केसरकर हे या सगळ्या अनेक कड्यांमधली एक महत्त्वाची कडी आहेत. दीपक केसरकर पळ काढू शकत नाहीत. दीपक केसरकरांचं हे म्हणणं की जोपर्यंत वाईट गोष्ट कळली नाही तोपर्यंत बोलणं काय गैर आहे? तर नाही, वाईट गोष्ट कळली नाही म्हणजे वाईट गोष्ट पब्लिकली कळली नाही, पण तुम्हाला माहीत नव्हतीच असं आम्ही कशावरून समजावं? शक्यता नाकारता येत नाही. कारण दीपक लोंढे हा सगळे आर्थिक व्यवहार सांभाळायचा. तो लोंढे तुमच्या सोबत होता. त्या लोंढे सोबत तुम्ही असंख्य ठिकाणी दिसता. त्या लोंढेचे आणि तुमचं संभाषण झालंय हे आता दमानिया सांगत आहेत. मी पुन्हा म्हणते की दमानियांवरचा माझा आक्षेप ॲज इट इज आहे, पण त्यांनी घेतलेली नावं ही दुर्लक्षून चालण्यासारखी नाहीत. त्यामुळे दीपक लोंढे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये नेमकं काय संभाषण होत होतं हे जे दीपक आहेत, या 2 दीपकांनी
कोणता असा दीपक लावलेला आहे हे जरा एकदा पुढं आलं पाहिजे, हे कळलं पाहिजे महाराष्ट्राला. अघोरी विद्या, तंत्रमंत्र, वर्षा बंगल्यावर काय रेड्याची शिंग पुरली, काय काय झालं याच्या चर्चा, वदंता, वेगवेगळ्या वर्तमानपत्र, बातम्या, कर्णोपकरणी अशा खूप सगळ्या चर्चा झाल्या. या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राची एकूण जी प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन होते हे जास्त गंभीर आहे. अजूनही आम्हाला कळलं नाही, चर्चा खूप येते की कुणाच्या तरी फोटोवर फुल्या मारल्या गेल्या. आम्ही खूप माहिती घेतो तेव्हा काही लोक दबक्या आवाजात म्हणतायत की अशा फुल्या या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीसजी यांच्या फोटोवर फुल्या मारल्या. काय खरं काय खोटं आम्हाला माहीत नाही, आम्हाला याची कल्पना नाही. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुल्या मारण्या इतकी हिमाकत जर कोणाची होत असेल तर ही राज्याला हादरवणारी गोष्ट आहे. त्यामुळे हे कोण लोक आहेत, यांना का फुल्या माराव्याशा वाटतात, फुल्या मारण्यामागची यांची भावना काय आहे. म्हणजे खरातान करवी जर कोणी अशोक खरातच्या हातून कोणी तंत्रमंत्र विद्या करू पाहते, कोणी अघोरी विद्या करू पाहते, तर तो कोण आहे, असा कोण असेल की ज्याला काही फायदा होतोय, काय नेमकं हे घडत होतं. कारण महाराष्ट्राच्या शीर्षस्थानी असणारी ही एवढी महत्त्वाची नावं आणि त्यांच्या नावाच्या संबंधाने जर एवढ्या गंभीर चर्चा बाहेर येत असतील तर महाराष्ट्रातली जी जनसामान्य जनता आहे ती सुरक्षित आहे असे कसे मानावे. त्यामुळे SIT जर तपासाला वेग घेत नसेल तर या प्रकरणामध्ये अगदी CIDचा समावेश व्हावा असं आमचं म्हणणं आहे. कारण SIT अजूनही चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावत नाही. चाकणकरांना समन्स आलं असं साधारणतः 8 दिवसांपूर्वी कळलं. त्याच्या पुढचे 3 दिवस चाकणकरांनी सोयीस्कर मौन बाळगलं. 3 दिवसानंतर चाकणकरांना अचानक कंठ फुटला आणि त्या म्हणाल्या की असं समन्स मला आलंच नव्हतं. याचा अर्थ आम्ही काय काढायचा. चाकणकर SITला बोटावर नाचवतायत का. चाकणकर सांगू पाहतायत का की माझा पाठीराखा इतका मोठा आहे की SIT आणि या सगळ्या यंत्रणा याचा मला फरकच पडत नाही. की याचा दुसरा अर्थ काढायचा की लोक दबक्या आवाजात म्हणतात की बाबा SIT प्रमुखांची आणि चाकणकरांची चांगले गुड रिलेशन आहेत. आम्ही नेमकं काय म्हणायचं याला. कारण तपास पुढे जात नाहीये. तपास पुढे का जात नाही, अजूनही आर्थिक स्रोत का तपासले जात नाहीत. CDR बाहेरचा माणूस काढतो, SIT काढत नाही. हे SIT साठी गंभीर आहे. हे ब्रीच ऑफ प्रायव्हसी तर आहेच आहे, पण तो CDR SIT काढू शकत नाही हे SITचं अपयश वाटत नाही का. त्यामुळे परत एकदा विनंती की या सगळ्या लोकांची, कारण ऑन फ्लोअर ऑनरेबल चीफ मिनिस्टरांनी सांगितलेलं होतं की आम्ही आजी माजी सगळ्याच संचालकांची चौकशी करणार आहोत, गृह खातं चौकशी करणार आहे. पण आजी माजी संचालकांची चौकशी झालेली नाही. ती चौकशी होणं गरजेचं. जो कोणी असेल, मी पुन्हा म्हणते, जो कोणी असेल, जी काही 30-40 नावं आहेत त्या 40 नावांमध्ये कोण कोण आहे. काही जण असे पण आहेत जे आमच्या नजरेत आहेत की जे आमदार नाहीत पण आमदारापेक्षा कमी नाहीत, जे आमदार नाहीत पण आमदारापेक्षा कमी नाहीत आणि ज्यांचा वावर बऱ्यापैकी मंत्रालय आणि परिसरात आहे, अशी सुद्धा नावं यात आहेत. या सगळ्यांची चौकशीच्या संबंधाने वेगवान पावलं उचलली गेली पाहिजेत. अन्यथा एक मूवमेंट म्हणून आणि पुढचा स्टँड घ्यायचा म्हणून मग आम्हाला परत रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. कारण प्रश्न महाराष्ट्रातल्या लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे. मी हे पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की यातल्या बऱ्याच गोष्टी इतक्या संवेदनशील आहेत की त्यावर मी जाणीवपूर्वक ओपन अप होणं टाळते. जे काही दमानी यांनी केलं ते काय म्हणजे काय म्हणता येईल त्याच्यावरती न जाता किंवा ते सगळं करताना या सगळ्यांमध्ये मूळ विषय डायव्हर्ट होऊ नये
म्हणून आम्हाला पुन्हा 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 त्या विषयाकडे आणावं लागते, कारण 2 दिवस जाणीवपूर्वक विषय भरकटवायचा आणि खरात आणि केसरकर आणि एकनाथ शिंदे आणि यांचं कॉल, याचं काय नेमकं झालं, ते कॉल कशासाठी, या विषयावरच यायचं नाही, हे योग्य होणार नाही. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचं निराकरण झालं पाहिजे आणि SITने याची उत्तरं दिली पाहिजेत. मी आठवण करून दिली पाहिजे की फलटण प्रकरणामध्ये अशाच पद्धतीने तेव्हा आम्ही आक्षेप नोंदवला होता जेव्हा चाकणकरने तुषार दोषींच्यासह पत्रकार परिषद घेतली होती. खरं तर जी माहिती अत्यंत अधिकृत, ज्याला हॉर्सेस माउथ म्हणतात, ती अधिकृतपणे त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून लोकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे, ती अशा पद्धतीने जाणं हे घातक आहे. शासन प्रशासन म्हणून घातक आहे, पण त्याही पेक्षा घातक हे आहे की ज्यांच्या संबंधाने माहिती आहे त्यांची चकार शब्दाने चौकशी होत नाही, त्यांच्यावर चकार शब्दाने बोललं जात नाही, त्याची वाच्यता होत नाही, किंवा दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांनी खरंच फोन केलेत का नाही केलेत तर का केलेत यावरती काहीच बोललं जात नाही. हे जास्त गंभीर आहे. त्यामुळे SITला विनंती असेल की आपण SIT म्हणून काम करत आहात, विशेष तपास पथक म्हणून काम करत आहात, तर आपल्या निदर्शनास आलेली व्यक्ती, वेदर इज मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर, MLA, MP, बिझनेसमन, इंडस्ट्रियलिस्ट, बिलिनियर, मिलिनियर, व्हॉटएव्हर, पण त्यांची चौकशी तुमच्याकडून अत्यंत पारदर्शकपणे आणि निरपेक्षपणे होणं अपेक्षित आहे. ती झालीच पाहिजे. अगदी त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांचे पण 11 मे 2025 ते 12 फेब्रुवारी 2026 दरम्यान जवळपास 3 इनकमिंग कॉल, 5 आउटगोइंग कॉल, सर्वात जास्त बोलणं 169 सेकंड, यांची पण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी असेल तुमची. 169 सेकंड बरोबर आहे. 60 60 60 120 130 3 मिनिट, 2.5 ते 3 मिनिटं. मी काय म्हणते, माझा पहिल्या दिवसापासूनचा स्टँड आहे, याच्यात कुणीही असेल तर गै करू नका. अगदी माझ्या पक्षाच्या माणसाची सुद्धा तुम्ही चौकशी करा, कारण मला माझ्या माणसांवर विश्वास आहे, पण तरीही तुम्ही चौकशी करा, त्यांची सुद्धा चौकशी करा. पण सगळ्यात महत्त्वाचं, जर 13 कॉल अशा माणसाला जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून होत असतील आणि त्यात 21 मिनिटांचं संभाषण असेल तर हे गंभीर आहे. दीपक लोंढे जो सगळे आर्थिक व्यवहार सांभाळत होता त्याचे आणि दीपक केसरकर यांचे ज्या पद्धतीचे अत्यंत निकटचे संबंध एस्टॅब्लिश होत आहेत, त्यांची चौकशीच होत नाही, हे वाईट आहे. चाकणकरला अजूनही चौकशीला बोलावलं गेलं नाही. चाकणकरचे संपत्तीचे स्रोत तपासले गेले नाही. चाकणकरांची आणि आकाश चौधरींची जी प्रॉपर्टी आहे रोह्याची, त्याच्यावर अजूनही म्हणजे ईडीची एंट्रीच झाली नाही या प्रकरणात. अजूनही एवढे म्हणजे अरबो खरबोची सगळी उलाढाल होते आणि अजूनही ईडी याच्यावरती काहीच बोलत नाहीये. ज्या आकाश चौधरी आणि चाकणकर यांच्या ज्या प्रॉपर्टीबद्दल आम्ही बोलत होतो, ज्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या, ज्या कंपन्यांबद्दल आम्ही बोलत होतो, त्या कंपन्यांचा जर विचार केला, मी आता मला सापडत नाहीये पण मी ट्विट करते, आपण सगळे ट्विटरवरून घेऊ शकाल ती सगळी माहिती, की त्या सगळ्या कंपन्यांची माहिती मी एकत्रित टाकेल. अक्षरशः किती मुजोरी आहे की कोर्टाने स्टे दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी सांगितलं की कोर्टाचा स्टे आहे या प्रॉपर्टीवर, तरी हिमाकत किती आहे की अदानी हॉस्पिटलचा तिथे बॅनर लावलेला आहे. हे घाबरवण्याचा प्रकार आहे का? याच्याकडे लक्षच दिलं जात नाही. त्यामुळे होय, मी ठामपणे सांगते की ज्याचे कॉल आहेत, मग ते राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, ते मंत्री असतील, कॅबिनेट मंत्री असतील, आजी माजी मुख्यमंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, उद्योगपती असतील, करोडपती असतील, अरबोपती असतील, पण त्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण याची व्याप्ती फक्त आणि फक्त महिला लैंगिक शोषण एवढीच आहे असं वाटत नाही. तर याच्यामध्ये अनेक मला वाटतं की खूप साऱ्या अरबपतींचे गुंते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. नाही, ते आम्हाला कळत नाहीये. मला प्रश्न तोच पडलाय की जर माहिती
माझ्यापर्यंत काही माहिती पोचवली जाते की आमच्यापर्यंत माहिती पोचावी असं कोणी सहाय्यभूत ठरतं माहीत नाही. पण माहिती एवढी सगळी माहिती जेव्हा पुढे येते, बघा दमानियांनी एकदा म्हणतात, एका मोठ्या वाहिनीवर बोलताना एकदा त्या सांगतात की कुण्यातरी व्यक्तीने मला माहिती आणून दिली, मग म्हणतात मीच ॲपमध्ये शोधली. काही असेल, म्हणजे त्याचं एक स्वतंत्र प्रकरण आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यावर मी ठामच आहे. पण त्यांनी जी माहिती दिली ती माहिती तितकीच गंभीर आहे आणि त्या माहितीवर SIT कडून म्हणावी तशी काहीच पावलं उचलली जात नाहीत. मी जे इनपुट SIT ला दिले, मी जे म्हणते पुन्हा पुन्हा की एका पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दलचं आम्ही इनपुट दिलं, आम्ही काही पीडित महिलांच्या बद्दलचे काही इनपुट दिले, आम्ही काही प्रॉपर्टी डिटेल्सबद्दल त्यांच्याशी बोललो. मी जाणीवपूर्वक ती माहिती तर डिस्क्लोज करत नाही, कारण मला तेवढा कायदा थोडाफार जो कळतो आणि जो कायद्याचा आदर करण्याची जी वृत्ती आहे त्यामुळे मी ती डिस्क्लोज करत नाहीये. पण यावर SIT काहीच पावलं उचलत नाही. म्हणजे त्याच्यावर चाकणकरांचं ट्विट येतं की मला असं समन्सच आलं नाही. याचा अर्थ चाकणकर SIT ला आणि एकूण महाराष्ट्र सरकारला वाकोल्या दाखवतायत चक्क, आणि ते सांगतायत की बघा म्हणजे कैसे उल्लू बनाया. या पद्धतीने जे चाकणकरांचा ॲटिट्यूड आहे तो गंभीर आहे आणि चौकशीला कोणी बोलवत नाही, हे फारच गंभीर आहे त्यापेक्षा. त्यामुळे चाकणकरची चौकशी व्हावी, केसरकरची चौकशी व्हावी आणि होय, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 21 कॉल का केले याची सुद्धा चौकशी व्हावी. CID चौकशीची मागणी केली, SIT कडून चौकशी सध्या सुरू आहे. थेट उपमुख्यमंत्र्यांचे CDR समोर आले, त्याच्यामुळे SIT वर दबाव आहे म्हणून CID कडनं चौकशी व्हावी असं थेट म्हणते तुमचं. तो उपमुख्यमंत्री SIT वर दबाव टाकतात असं म्हणतो. नाही, माझे काय म्हणणं आहे, मुद्दा क्रमांक 1, दमानियाला माहिती कशी मिळाली, का मिळाली, हा एक मुद्दा आहे. पण दमानिया एवढा कंठशोष करून, म्हणजे बापरे, आज तर त्या अशा ओक्साबोक्षी रडून बिडून जेव्हा माहिती सांगतायत आणि त्याला अमृता वहिनी दुजोरा देत आहेत की नाही दमानिया खरंच काम करतात, तर काहीतरी एवढ्या सगळ्या लोकांचं म्हणणं ग्राह्य धरलं गेलं पाहिजे आणि निश्चित त्या म्हणण्याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि ते महत्त्व देऊन चौकशी झाली पाहिजे. CDR कोणी काढले त्याची चौकशी एक स्वतंत्रपणे करा, पण ज्यांचे CDR निघालेत त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्यामुळे मी ती मागणी करते. त्यांचा आक्षेप असा पण आहे की ज्यांनी हे CDR त्याच्यापर्यंत पोहोचवले किंवा पोहोचवायला सांगितले किंवा त्या पद्धतीनं तपास त्यांनी मागणीच केली होती. पोलीस महासंचालकांना त्यांनी थेट मागणी केली आहे की या प्रकरणात सविस्तर चर्चा करावी आणि आपली पत्रकार परिषद सुरू असताना त्या भेट घेत आहेत पोलीस महासंचालकांना. नाही, हे बघा, त्यांना ती भेट घ्यायची असती ना तर त्यांनी आधी भेट घेतली असती. एवढ्या गंभीर प्रकरणात इतकं बालिश वागून चालत नसतं. त्या अचानक प्रकट काय होतात, कुठून आसाममधून कुठून तरी, सगळ्यांना सध्या आसाम गुवाहाटी फारच आवडायला लागली आहे. त्या अचानक तिकडनं प्रकट काय होतात, अचानक तिकडनं त्या व्हिडिओ काय जारी करतात आणि सगळा माळ पांढरा झाल्यावर मग मी आता दातेंची भेट घेते असं सांगतायत. त्यामुळे त्या बोलण्याला काही अर्थ नाही. हा, पण त्यांनी जी माहिती दिली ती माहिती हवं तर असं समजावं की जर कर नाही त्याला डर कसली, कदाचित एकनाथ शिंदेंनी कॉल केले नाहीत पण एकनाथ शिंदेना बदनाम केलं जाते असं समजावं आणि एकनाथ शिंदेंनी चौकशीला सामोरं जावं. पण एकनाथ शिंदेंचे जर 21 कॉल होत 21 मिनिटाचं संभाषण होत असेल आणि 13 कॉल असतील तर हे गंभीर आहे, हे वाईट आहे. दीपक केसरकर आणि दीपक लोंढे या दोघांचे जे फायनान्शियल रिलेशन आहेत ते तपासलेच गेले पाहिजेत. ललित पोफळेची भागीदारी कुणाकुणासोबत आहे ती तपासलीच गेली पाहिजे, कारण ललित पोफळेची जी एवढी मोठी प्रॉपर्टी आणि ज्या प्रॉपर्टीमध्ये ही येते कुठून याचे स्रोत तपासले गेले पाहिजेत. चाकणकरांचे एवढे सगळे प्रॉपर्टीचे स्रोत कुठून येतात ते तपासलेच गेले पाहिजेत. पत्रकार परिषदेनंतर 2 पत्रकारांचे नंबर घेऊन त्यांनी संबंधित ॲपवरती एक म्हणजे डेमो दाखवला आम्हाला. तुम्हा तिघा राजकारण्यांना त्यांनी आमंत्रित केलं होतं. तुम्ही म्हणाल की पुण्यावरून यायला हो. यानंतर पण त्यांची भेट घेणार आहात का किंवा डेमो कसा किंवा मिळवतो कसा? मला असं वाटतंय, मी दमानी यांना परत एकदा आपल्या माध्यमातून सांगेन, त्यांना ते करायचे ना त्यांनी खरंच करावं. त्यांनी पत्रकार असं घरी वगैरे नाही, त्यांनी छान एखादी पत्रकार परिषद असे पत्रकार संघात घ्यावी. पत्रकार संघात त्यांनी असं ऑन स्क्रीन व्यवस्थित सगळे नंबर टाकावे, दाखवावे, म्हणजे मग आम्हालाही त्याच्यावरती बोलता येईल की हे असं करणं हे किती लोकांना शक्य आहे. मुळात त्याच्यातले जर टेक्निशियन्सशी जर आपण बोललो,
सायबरची जर माहिती जर आपण घेतली, सायबरच्या कायद्यांची माहिती घेतली, मी कालही काही सायबरमधल्या काही अधिकाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करत होते की हे असं शक्य आहे का. तर पहिली गोष्ट, अशा पद्धतीने कोणालाही, म्हणजे ज्याला त्याची अथॉरिटी नाही, साधारणतः DCP लेवलच्या खालची लोक, त्याच्यापैकी कोणालाही अशा पद्धतीने CDR काढता येत नाही. हा पहिला भाग. मुळात CDR निघतो का, तर अथॉरिटी लेटर शिवाय ट्राय CDR देत नाही. हा पहिला भाग आहे. म्हणजे मग दुसरा भाग काय येतो की मग CDR मिळाले कसे, तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये तफावत येते. 2 स्टेटमेंट आहेत. एक, मला कुठल्या तरी व्यक्तीने आणून दिले ज्याने गुप्तहेर अशी ओळख सांगितली, आणि दुसऱ्यांदा म्हणतात की मी क्लाउड ॲपमध्ये टाकलं. म्हणजे त्यांच्याच बोलण्यामध्ये ताळमेळ नाहीये. त्याच त्यांचे स्टेटमेंट पुन्हा पुन्हा बदलतायत. पण मी आता त्याच्यावर का फोकस करत नाहीये, कारण मला लक्षात आलं काल दिवसभरामध्ये की यामुळे मूळ फोकस डायव्हर्ट होतोय. कारण हा कलगीतुरा रंगत असताना जो खरात, दीपक केसरकर, एकनाथ शिंदे, एकूण कॉल रेकॉर्डिंग, जे काही चाकणकर आणि या सगळ्यांची जी चौकशी आहे, हा मूळ मुद्दा बाजूला चालला. आणि त्यामुळे चर्चा सतत चेंगरलेली म्हातारी आणि भोपळा अशी गोष्ट न होता जी मूळ चर्चा आहे ती मूळ चर्चा पुन्हा त्या मुद्द्यावर आणावी, यासाठी म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या सोबत संवाद साधते. CDR सोबतच काही SMS देखील आज दाखवले. त्यामध्ये त्यांनी सांगितले की अजित पवार यांच्या अपघाताच्या 4-5 दिवसामध्ये जवळपास समता पतसंस्थेनं 173 मेसेजेस केले होते. कोणी कोणी खरातला, पतसंस्था जी त्याची होती. अच्छा. पण हे तर खूपच गंभीर आहे ना, हे तर खूपच गंभीर आहे. कारण या महाराष्ट्राने लोकनेते अजितदादांच्या सारखा एक अत्यंत उमदा कर्तृत्ववान नेता गमावलेला आहे. हे महाराष्ट्राचं नुकसान आहे. या महाराष्ट्राच्या नुकसानीला जर एखादं घातपात कारण असेल आणि ज्याची पाळंमुळं तुम्ही सांगताय त्या पद्धतीने एखादा मेसेज किंवा याच्याशी काही संबंधित असेल तर हे अजून गंभीर आहे. आणि एवढं गंभीर असताना सुद्धा SIT सुस्तावल्यासारखी कशी असू शकते. इतकं गंभीर प्रकरण असताना यात SIT नेमकं करते काय का, आम्हाला ते दिसतच नाहीये. कारण फलटण प्रकरणामध्ये आम्ही ज्यांच्या अटकेची मागणी करत होतो त्यांना नगरसेवक पदाची तिकीटं मिळाले, ते निवडून आले आणि ते नगरसेवक झाले. हा योगायोग आहे की त्यात SIT प्रमुख सातपुतेच होत्या. आत्ताही SIT प्रमुख सातपुते आहेत. सातपुते यांच्या कर्तृत्वाबद्दल मला शंका नाही, परंतु जी गती आहे ती गती मात्र अत्यंत अत्यंत संथ आहे. आणि अजितदादांच्या अपघाताला, कारण याच्या आधी पण मी ऐकलं की अशाच पद्धतीची अघोरी तंत्र मंत्र, काय जे जादू टोना त्याच्याशी संबंधित असणारं साहित्य हे दादांच्या बंगल्याच्या बाहेर आढळून आलं अशी माहिती मिळाली. तर हे सगळंच गंभीर आहे. VSR कंपनीची माणसं सुद्धा, त्याच्याशी संबंधित माणसं सुद्धा खराच्या भक्तरांगेमध्ये उभी राहणारी माणसं होती. हे गंभीर आहे. आणि या सगळ्यांचे कोरिलेशन्स काय आहेत, ते कोरिलेशन्स, सहसंबंध अजूनही आपल्या पुढे येत नाही. हे त्याहून गंभीर आहे. म्हणजे आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवतोय की ते आमच्यासाठी काही गोष्टी उलगडतील, तर त्या गोष्टी अजिबात उलगडत नाहीत. दिवसेंदिवस हा गुंता अधिक वाढत चाललाय. मग कदाचित SITला असं होत आहे का की SITची एकूण जी पदाची हायरार्की असते, जी पदनामावली आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दर्जाच्या व्यक्तीचं चौकशी करताना थोडंसं त्यांना अडचणीचं वाटत आहे का. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दर्जाच्या व्यक्तीची चौकशी करणं हे कदाचित त्यांच्या क्रायटेरियाच्या पण वर जाते का. त्यांचा जो एकूण पोर्टफोलिओ आहे अधिकारी म्हणून असणारा, त्या पोर्टफोलिओच्या वर जात आहे का. आणि जर असं होत असेल तर मग CID यायला हरकत नाही. मग केंद्र सरकारकडून एखादी महत्वाची तपास यंत्रणा यात यायला हरकत नाही, जेणेकरून ते तपास करू शकतील. नाही, काय होतं माहितीये का, जेव्हा
एकपेक्षा 2 संस्था किंवा 3 संस्था एकत्रित तपास करतात, तेव्हा निश्चित एक थोडीशी चेकमेट पद्धतीने एकमेकांवर बॅलन्स आणि एकमेकांवर कंट्रोल ठेवणं सोपं जातं आणि त्यामुळे कदाचित गोष्टी बऱ्यापैकी समोर यायला मदत होईल. कदाचित असंही असू शकतं, नुसतं बॅलन्सच नाही, नुसता कंट्रोलच नाही, तर एखाद्या यंत्रणेकडून एखादी सुटलेली गोष्ट असेल, ती गोष्ट नव्याने त्याची उकल करण्याची संधी किंवा तो प्रयत्न अजून दुसऱ्या संस्थेकडून होईल. अल्टिमेट आम्हाला काय पाहिजे? आम्हाला अल्टिमेट रिझल्ट पाहिजे, जो रिझल्ट अजूनही मिळत नाही किंवा त्या रिझल्टच्या दिशेने कुठलीही पावलं पडताना दिसत नाहीत. ती पावलं जर पडताना दिसत असती तर आत्तापर्यंत ललित पोफळे, गमे, नामकर नावारे, रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर, दीपक केसरकर आणि आत्ता दमानी यांनी नाव घेतलेले एकनाथ शिंदे या सगळ्यांच्या चौकशा आतापर्यंत झाल्या असत्या, ज्या होताना दिसत नाही. एक दुसरा प्रश्न होता. एकूणच संजय निरुपमकडनं कुठेतरी आरोप आपल्याला या संदर्भात होताना पाहायला मिळत आहेत की उद्धव ठाकरेंच्या पक्षातील मुंबईतील 2 ते 3 खासदार इतर सर्व खासदार जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत आणि ते योग्य वेळेची वाट ऐका ना, निरुपमांच्या संपर्कात एलियन सुद्धा आहे, मला तर अशी माहिती मिळाली. मग काय त्याच्यावर बोलावं? मला आता हा फोकस हलवायचा नाही आणि कुठल्याही अशा सो कॉल्ड काय लोकांचे आता काय त्यांचे बालिश प्रश्न आता काय सांगू त्याच्या. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री कुठेतरी डिनाय करतात किंवा त्यांना लक्ष देण्यासाठी टाइम नाहीये. काय नेमकं तुम्हाला नाही, मग मला तेच म्हणायचं की मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे ना. जर एखादी कुठल्याही आम्ही काही बोललं की काय म्हणतात मुख्यमंत्री, याच्यात राजकारण आणू नका, त्याच्यात राजकारण आणू नका. बाबा आम्ही बोलल्यावर राजकारण आणू नका असं तुम्हाला जर वाटत असेल तर आता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सुविद्य पत्नी आणि आमच्या लाडक्या वहिनी अमृता वहिनींनी अंजली दमानी यांना सर्टिफिकेट दिलं ना. आणि अंजली दमानी या कुठल्याही राजकीय पक्षाच्या नाहीत. मग अंजली दमानी यांनी सांगितलंय म्हणून तरी चौकशी करा का? अंजली दमानी आपण राजकारण करतायत का? नेमकं काय आहे? आता म्हणून तरी चौकशी झाली पाहिजे ना, कारण दमानी यांनी केलेला आरोप हा दुर्लक्षित करण्यासारखा नाही. दमानिया थेट एकनाथ शिंदेंवर आरोप करत आहेत, थेट एकनाथ शिंदेंच्या CDR बद्दल त्या बोलत आहेत. राज्यातल्या उपमुख्यमंत्र्यांचा CDR काढणं सहज शक्य आहे एका सर्वसामान्य माणसाला आणि तो CDR एका गंभीर प्रकरणातला CDR आहे, तर निश्चितपणे त्याची चौकशी झाली पाहिजे. CDR काढणाऱ्याची पण आणि ज्याचा CDR निघालाय ते एकनाथ शिंदेची पण. ठीक आहे, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.